नमस्कार यूट्यूब फॅमिली मित्रांनो आणि मैत्रिणींनो, आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. जसं प्रेम तुम्ही या आधीच्या स्टोरीजना दिलं तसंच प्रेम या स्टोरीला देखील द्याल अशी माझी अपेक्षा आहे. चला तर मग वळूया आपल्याच्या भागाकडे. ती भारताची तो कोरियाचा, भाषेच्या आणि अंतराच्या भिंती ओलांडत फुललेली ही प्रेम कहाणी आहे. विश्वास, मैत्री आणि निस्सीम प्रेमाची, कधी गोड, कधी भावनिक, तर कधी हृदयाचा ठाव घेणाऱ्या क्षणांनी भरलेली ही अनोखी सफर तुमच्या मनाला नक्कीच स्पर्श करून जाईल. नशिबाने त्यांना हजारो किलोमीटर दूर जन्म दिला, पण प्रेमाने त्या दोघांना एकमेकांच्या हृदयात घर दिलं. चला तर मग वळूया आपल्याच्या भागाकडे. काही दिवस असेच उलटले. अखेरकार अनायाच्या सियोलला जाण्याचा दिवस उजाडला. जोशी कुटुंबात आनंद आणि भावुकता अशी दोन्ही वातावरण होती. सविताजी सतत तिच्या बॅगेत काही ना काही ठेवत होत्या. अनाया म्हणाली, आई, तिकडे सगळं मिळतं अगं. सविताजी म्हणाल्या, हो माहीत आहे मला, पण आईचं प्रेम मिळत नाही ना. हे ऐकून अनाया हसली आणि तिने आईला घट्ट मिठी मारली. काही वेळाने पुणे विमानतळावर माधवजी, सविताजी आणि अनायाचे काही मित्र-मैत्रिणी तिला निरोप द्यायला आले होते. स्वतःची काळजी घे, वेळेवर जेवण कर आणि हो, दररोज आम्हाला फोन कर. सविताजी एकामागून एक अशा सूचना अनायाला देत होत्या. अनाया हसत म्हणाली, आई, मी सियोलला चालली आहे, चंद्रावर नाही. अखेरकार ती सर्वांचा निरोप घेते आणि विमानात बसते. काही तासानंतर सियोल आंतरराष्ट्रीय विमानतळ. पहिल्यांदाच परदेशात आलेली अनाया सर्व काही उत्सुकतेने पाहत होती. मोठमोठे स्क्रीन, चमकदार इमारती, कोरियन भाषा, सगळंच तिच्यासाठी एकदम नवीन होतं. इतक्यात एक लहान मुलगा गर्दीतून धावत रस्ता ओलांडू लागला. समोरून एक ट्रॉली खूपच वेगाने येत होती. आजूबाजूचे लोक घाबरून त्या मुलाला आवाज देऊ लागले, पण अनायाने क्षणाचाही विलंब न करता त्या मुलाकडे धाव घेतली. तिने त्या मुलाला पकडून बाजूला ओढलं. दोघेही जमिनीवर पडले. गर्दीतून टाळ्यांचा आवाज घुमला. मुलाची आई धावतच तिथे आली आणि त्या थँक्यू असं म्हणू लागल्या. अनाया फक्त हसली. तो सुरक्षित आहे ना? झालं तर मग, एवढंच ती म्हणाली. हे दृश्य थोड्या अंतरावरून कोणीतरी पाहत होतं. काळा सूट, गंभीर चेहरा आणि तीक्ष्ण नजर. तो होता किम जुन हो. तो विमानतळावर एका बिझनेस मीटिंगसाठी आला होता. त्याने अनायाकडे पाहिलं. हीच ती मुलगी, तो स्वतःशीच पुटपुटला. अनायाला मात्र त्याची ओळख नव्हती. तिला फक्त एवढंच दिसलं की एक उंच रुबाबदार तरुण तिच्याकडे काही क्षण पाहत होता. ती तिथून बाहेर पडू लागली. बाहेर पडताना अचानक अनायाचा पाय घसरला आणि ती पडू लागली. इतक्यात कोणीतरी तिला पकडलं. त्या व्यक्तीने एका हाताने तिच्या कमरेला तर दुसऱ्या हाताने तिच्या हाताला घट्ट पकडलं. अनाया खूपच घाबरली होती, त्यामुळे तिने डोळे मिटले होते. आपण पडलो नाही हे लक्षात येताच ती हळूच डोळे उघडते, पण त्याच्याकडे न पाहता ती पटकन खाली वाकते आणि थँक्यू म्हणतच तिची पडलेली फाईल आणि त्यातील काही महत्त्वाची कागदपत्रे जी
सगळीकडे पसरली होती ती उचलू लागते. ती घाईघाईने तिचे महत्त्वाचे कागदपत्रे उचलते. त्याचवेळी दुसऱ्या कोणाचा तरी हात एका कागदावर गेला आणि दोघांचे हात एकमेकांना स्पर्श झाले. यावेळी मात्र अनायाने वर पाहिलं. समोर तोच अनोळखी तरुण उभा होता. तिथं अनोखी झालं आहे. समोर तोच अनोळखी तरुण उभा होता. काही क्षण दोघेही एकमेकांकडे पाहू लागले. अनाया पुन्हा एकदा थँक्यू म्हणाली. यू आर वेलकम, जुनहो शांतपणे म्हणाला. इतक्यात एक व्यक्ती तिथे धावतच आला आणि म्हणाला, सर, द कार इज रेडी. अनायाच्या चेहऱ्यावर गोंधळ उमटला होता. सर? हा नेमका कोण आहे? तिला प्रश्न पडला होता. जुनहोने ती फाईल अनायाच्या हातात दिली आणि म्हणाला, सिओलमध्ये तुमचं स्वागत आहे. एवढं बोलून तो हलकसं हसला आणि पुढच्याच क्षणी तिथून निघून गेला. अनाया काही क्षण तिथेच उभी राहिली. ती म्हणाली, किती विचित्र माणूस आहे हा. ती स्वतःशीच पुटपुटली. दुसऱ्या बाजूला गाडीत बसलेला जुनहो, त्याच्या चेहऱ्यावर मात्र अनेक दिवसांनी एक वेगळंच स्मित उमटलं होतं. त्याचा असिस्टंट आश्चर्यचकित झाला. तो म्हणाला, सर, काही विशेष? जुनहो खिडकीतून बाहेर पाहत म्हणाला, काही नाही, फक्त एक मनोरंजक व्यक्ती भेटली होती. आणि अशा प्रकारे नशिबाने अनाया जोशी आणि किम जुनहो यांची पहिली भेट घडवून आणली. पण त्या दोघांनाही कल्पना नव्हती की उद्या ऑफिसमध्ये त्यांना आणखी एक मोठा धक्का बसणार होता. सिओलमधील JK ग्रुपच्या भव्य मुख्यालयासमोर अनाया उभी होती. समोरची 70 मजली काचेची भव्य इमारत पाहून तिचे डोळे विस्फारले. हे ऑफिस आहे की एखादा चमत्कार? ती स्वतःशीच पुटपुटली. रिसेप्शनवर तिचं स्वागत करण्यात आलं. वेलकम टू JK ग्रुप, मिस अनाया जोशी, रिसेप्शनिस्ट म्हणाली. तिने अनायाला एका कॉन्फरन्स रूममध्ये नेण्यात आलं. तिथे भारत, जपान, सिंगापूर आणि इतर देशांमधून आलेले कर्मचारी देखील उपस्थित होते. सर्वजण CEOच्या आगमनाची वाट पाहत होते. अचानक दरवाजा उघडला गेला. सर्व कर्मचारी आदराने उभे राहिले. अनाया देखील उठली. पण पुढच्याच क्षणी तिच्या चेहऱ्यावर आश्चर्य उमटलं. हा तर समोर तोच विमानतळावर भेटलेला अनोळखी तरुण उभा होता. किम जुनहो. तो शांतपणे आत आला. त्याची उपस्थितीच अशी होती की संपूर्ण खोली एकदम शांत झाली होती. गुड मॉर्निंग एव्हरीवन, जुनहो त्याच्या गंभीर आवाजात म्हणाला. त्याचा आवाज सर्व खोलीत घुमला. अनाया काही क्षण त्याच्याकडेच पाहत राहिली. हा CEO आहे? तिचा स्वतःच्या डोळ्यांवर विश्वासच बसत नव्हता. जुनहोचं लक्ष तिच्याकडे गेलं आणि त्याच्या चेहऱ्यावर, त्याच्या ओठांवर हलकसं स्मित उमटलं. पण पुढच्याच क्षणी तो पुन्हा एकदा गंभीर झाला.
तो म्हणाला, या प्रोजेक्टमध्ये भावना नाही, तर फक्त परिणाम महत्त्वाचे आहेत. त्याने सर्वांकडे पाहत सांगितलं, जो कामगिरी करेल तोच इथे टिकेल. अनायाला त्याचा हा कठोर स्वभाव फारसा आवडला नाही. ती म्हणाली, काल जरा चांगला वाटत होता, पण आज तर पूर्ण रोबोटच वाटतोय. मीटिंग संपताच अचानक गोंधळ ऐकू आला. कांगसोयान आली आहे. कर्मचारी एकमेकांशी कुजबूज करू लागले. दरवाजा उघडला गेला आणि एक सुंदर, आत्मविश्वासू आणि अतिशय श्रीमंत दिसणारी तरुणी आत आली. महागडा ड्रेस, डायमंड ज्वेलरी आणि चेहऱ्यावर प्रचंड आत्मविश्वास. ती थेट जुनहोकडे गेली. जुनहो, तुझा फोन कालपासून लागत नाही, ती हसतच म्हणाली. संपूर्ण कॉन्फरन्स रूममध्ये शांतता पसरली होती. अनाया त्या दोघांकडे पाहत होती. कोण आहे ही? तिने शेजारी बसलेल्या एका कर्मचाऱ्याला विचारलं. तो हळूच म्हणाला, ही कांगसोयान आहे, कांग ग्रुपच्या मालकाची मुलगी. आणि संपूर्ण कोरियाला असं वाटतं की हीच भविष्यात मिसेस किम जुन हो बनेल. हे ऐकताच अनायाने पुन्हा एकदा सोयानकडे पाहिलं. सोयानची नजर देखील अनायावर गेली. तिने काही क्षण तिला निरखून पाहिलं. ही नवीन कर्मचारी आहे? तिने विचारलं. हो, जुनहोने अगदी शांतपणे उत्तर दिलं. इंटरेस्टिंग. सोयानच्या चेहऱ्यावर एक विचित्र स्मित उमटलं. अनायाला थोडंसं वेगळंच जाणवलं. जणू तिच्या आगमनाने कोणीतरी अस्वस्थ झालं होतं. दिवसभरानंतर अनाया आपल्या डेस्कवरती काम करत होती. तेवढ्यात तिला एक मेल आला. फ्रॉम CEO ऑफिस. सब्जेक्ट, स्पेशल असाइनमेंट. तिने थरथरत्या हातानेच तो मेल उघडला. मिस अनाया जोशी, उद्यापासून तुम्ही थेट CEO किम जुन हो यांच्या विशेष प्रोजेक्ट टीममध्ये काम करणार आहात. ते वाचताच अनायाचे डोळे मोठे झाले. काय? तिथे काम करणारे कर्मचारी देखील आश्चर्यचकित झाले होते. कारण JK ग्रुपमध्ये नवीन कर्मचाऱ्याला थेट CEO सोबत काम करण्याची संधी जवळपास कधीच मिळत नव्हती. पण या सर्वाचा सर्वात मोठा धक्का कांगसोयानला बसला होता. तिने आपल्या मोबाईलची स्क्रीन घट्ट पकडली. तिच्या डोळ्यात मत्सर स्पष्ट जाणवत होता. अनाया जोशी, ती हळूच पुटपुटली. तुझी आणि माझी ही पहिलीच भेट आहे, पण शेवटची नक्कीच नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी JK ग्रुपच्या 65व्या मजल्यावर असलेल्या CEOच्या ऑफिससमोर अनाया उभी होती. हातात फाईल होती, पण चेहऱ्यावर मात्र भीतीचा लवलेश देखील नव्हता. तिने दरवाजा ठोठावला. कम इन, असा आवाज आला. किम जुन हो काचेच्या मोठ्या भिंतीजवळ उभा राहून सिओल शहराकडे पाहत होता. त्याचा रुबाब पाहून कोणाच्याही पायाखालची जमीन अगदी सहज सरकली असती. पण अनाया मात्र शांत होती. मिस जोशी. जुनहो वळला आणि म्हणाला, आजपासून तू माझ्या स्पेशल प्रोजेक्ट टीमचा भाग आहेस.
त्यावर अनाया त्याला थँक्यू म्हणते. जुनहो तिच्याजवळ येत म्हणतो, पण लक्षात ठेव, माझ्या टीममध्ये चुकांना जागा नाही. अनाया एक पाऊल पुढे आली आणि म्हणाली, मग मी कोणतीही चूक करणार नाही. तिचे शब्द ऐकून जुनहोने भुवया उंचावल्या आणि म्हणाला, आत्मविश्वास की गर्व? अनाया हसत म्हणाली, सत्य. क्षणभर त्या दोघांची नजरानजर झाली आणि ऑफिसमधील वातावरणच बदललं. इंटरेस्टिंग, जुनहो मनातच म्हणाला. इतक्यात त्याने एक फाईल तिच्यासमोर फेकली. हा प्रोजेक्ट उद्या सकाळपर्यंत पूर्ण कर. अनायाने फाईल उघडली. तिचे डोळे मोठे झाले होते. ती म्हणाली, पण सर, हे 3 दिवसांचं काम आहे. तो म्हणाला, मला माहीत आहे. ती म्हणाली, अनाया म्हणाली, मग उद्यापर्यंत कसं होणार? जुनहो खुर्चीत बसला आणि म्हणाला, दॅट्स युअर प्रॉब्लेम. ऑफिसमधील कर्मचारी एकमेकांकडे पाहू लागले, कारण सीईओने नवीन कर्मचाऱ्याला एक अशी जबाबदारी दिली होती जी सर्वांसाठीच अशक्य होती. पण अनायाने फाईल बंद केली आणि म्हणाली, डन. एक्सक्यूज मी, उद्या सकाळी रिपोर्ट तुमच्या टेबलवर असेल. एवढं बोलून ती ऑफिसमधून बाहेर निघून गेली. पहिल्यांदाच सीईओला असं उत्तर कोणीतरी दिलं होतं. दुसऱ्या बाजूला कांग सोयान आपल्या केबिनमध्ये बसली होती. तिनेही चॅलेंज स्वीकारलं होतं. यस मॅम. हे ऐकून सोयान हसली. परफेक्ट. तिने संगणकावर काही फाईल्स उघडल्या. आता बघूया उद्या सकाळी तिचा रिपोर्ट कसा तयार होतो. ती म्हणाली. तिने प्रोजेक्टचा काही महत्त्वाचा डाटा सर्व्हरमधून हटवला. उद्या सगळ्यांसमोर तिची बेइज्जती होईल. त्या रात्री ऑफिसमध्ये फक्त 2च लोक उरले होते, अनाया आणि किम जुनहो. रात्रीचे 11 वाजले होते. अनाया अजूनही तिचं काम करत होती. अचानक तिच्या संगणकाच्या स्क्रीनवर एरर आलं आणि संपूर्ण डेटा गायब झाला. काय? ती चेहऱ्यावर धक्का आणत म्हणाली, कारण काही क्षणातच अनेक महिन्यांचा रिसर्च मटेरियल अचानक गायब झालं होतं. पण ती घाबरली नाही. ठीक आहे. तिने एक खोल श्वास घेतला. डेटा नाही तर मी पुन्हा रिपोर्ट तयार करेन. हे सर्व सीसीटीव्हीमधून जुनहो पाहत होता. त्याला अपेक्षा होती की ती रडेल, हार मानेल किंवा कोणाची तरी मदत घेईल. पण अनाया अजिबात तशी नव्हती. ती एकटीच रात्रभर काम करत राहिली. सकाळी 7 वाजता जुनहो ऑफिसमध्ये आला. त्याच्या टेबलवर रिपोर्ट ठेवलेला होता. पूर्ण परफेक्ट. त्याने आश्चर्याने तो रिपोर्ट उघडला. इम्पॉसिबल, तो म्हणाला. तेवढ्यात अनाया त्याच्या समोर आली. डोळ्याखाली काळी वर्तुळे होती, पण चेहऱ्यावर मात्र विजयी हास्य होतं. ती म्हणाली, युअर रिपोर्ट मिस्टर सीईओ. जुनहो म्हणाला, पण डेटा गायब झाला होता ना? अनाया म्हणाली, हो माहीत आहे. मग? अनाया त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली, माझं टॅलेंट कोणत्याही सर्व्हरमध्ये सेव्ह केलेलं नाही.
जुनहो काही क्षण तिच्याकडेच पाहत राहिला. पहिल्यांदाच कोणीतरी त्याला इतकं प्रभावी केलं होतं. आणि दूर उभी असलेली सोयान हे सर्व पाहून मात्र पाहत होती. तर मित्रांनो, आपला आजचा भाग इथेच संपला आहे. पुढील भाग पाहण्यासाठी आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हे मध्ये जे काही कंपन्या आहेत आजूबाजूला त्यांचे आवाज येत होते, त्यासाठी आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. त्याला मी काहीच करू शकत नाही, त्यामुळे प्लीज समजून घ्या. आणि हो, आपल्या या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत बाय बाय.